नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत चालू घडामोडीवरती, ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका, कारण प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिले आहेत त्यांना एकदा रिव्हिजन देऊयात, जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल। तर पहा, पहिला प्रश्न होता, त्रिवेणी अल्बमसाठी कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाला 67वा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे? तर त्रिवेणी अल्बमसाठी चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, टाटा स्टील मास्टर्स 2025चा किताब कोणी जिंकला? तर याचे विजेतेपद हे आर प्रज्ञानन यांनी जिंकले आहे। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते आपण रिव्हिजन म्हणून पाहतोय। याची संपूर्ण माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता। चला, पुढचा प्रश्न आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वदेशी लहान मॉड्यूलर अणुभट्टी विकसित करण्यासाठी किती कोटी रुपयाचे न्यूक्लिअर एनर्जी मिशन जाहीर केले आहे? तर 20,000 कोटी रुपयाचे न्यूक्लिअर एनर्जी मिशन जाहीर केलेले आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी। भारत आणि कोणत्या देशामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये संयुक्त लष्करी सराव एकुवेरींची 13वी आवृत्ती सुरू झाली आहे? तर कोणत्या दोन देशामध्ये झालेली आहे? तर भारत आणि मालदीव या दोन देशामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये संयुक्त लष्करी सराव एकुवेरींची 13वी आवृत्ती सुरू झाली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात भगवान मुरुगनच्या भव्य मंदिराचा महाकुंभाभिषेक केला आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात केला? तर इंडोनेशियातील जकार्ता या ठिकाणी भगवान मुरुगनच्या भव्य मंदिराचा महाकुंभाभिषेक केला आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये डीप ओशन मिशनसाठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली? तर केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये डीप ओशन मिशनसाठी 600 करोड रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। विमा क्षेत्रातील एफडीआय मर्यादा फेब्रुवारी 2025 मध्ये 74% किती टक्के करण्यात आली आहे? तर 74% 100% करण्यात आलेली आहे विमा क्षेत्रातील एफडीआय मर्यादा। पुढचा प्रश्न पहा, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे पुढील एमडी कोण बनले आहे? तर एच शंकर हे आहेत। ऑल इंडिया रेडिओने कोणत्या मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यासाठी हर कंठ में भारत ही रेडिओ मालिका सुरू केली आहे? तर कोणाच्या सहकार्याने ही मालिका सुरू केलेली आहे मित्रांनो? तर सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहकार्याने ऑल इंडिया रेडिओने हे हर कंठ में भारत ही रेडिओ मालिका सुरू केली आहे। का केली? तर भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यासाठी। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोठे पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे? तर कुठे होणार आहे? तर महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी होणार पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन। पुढचा प्रश्न पहा, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सान्वी देशवाल हिने कोणते पदक जिंकले आहे? तर तिने सुवर्ण पदक जिंकले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न। तुम्हाला जर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, चमन अरोरा यांना 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या भाषेत मिळाला आहे? तर त्यांना डोंगरी या भाषेमध्ये 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला। तर पहा मित्रांनो, चमन अरोरा यांना त्यांच्या एक होर अश्वत्थामा या पुस्तकासाठी 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे। तर या साहित्य अकादमी पुरस्कारमध्ये काय असतं? तर ताम्रपट्टिका आणि 1 लाख रुपयाचे रोख पारितोषिक दिले जाते। आणि चमन अरोरा यांना कोणत्या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे? तर एक होर अश्वत्थामा या पुस्तकासाठी मिळाला। लक्षात ठेवा ते नाव। कोणत्या देशाने मिचिबिकी 6 उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर कोणत्या देशाने केला? तर जपानने केला आहे। मित्रांनो, हा प्रश्न उपग्रह यावरती आहे, तर त्यावरूनच आपण काही महत्त्वाचे प्रश्न काढले आहेत जे परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या।
तर पहा, इस्रोने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे स्पेडेक्स मोहीम कोणत्या रॉकेटने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले? तर त्या रॉकेटचे नाव काय आहे? तर PSLV-C60 हे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे आपण इथे पाहतोय ते एक रिव्हिजन म्हणून आपण प्रश्न पाहतोय, कारण हे सर्व प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत मित्रांनो. फक्त आपण एक रिव्हिजन म्हणून इथे प्रश्न पाहतोय. तर तुम्हाला आन्सर येत असतील तर आन्सर देण्याचा प्रयत्न करा. चला, पुढचा प्रश्न आहे, अत्यंत थंडीत तैनात असलेल्या सैनिकांसाठी DRDOने कोणता नवीन गणवेश तयार केला आहे? तर त्याचे नाव आहे हिमकवच. 2025 मध्ये अंतराळात मानवरहित डॉकिंग साध्य करणारा चौथा देश कोणता बनला आहे? तर आपला भारत देश आहे. अंतराळातील वनस्पतीच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स चाचणी कोणत्या संस्थेने घेतली? तर इस्रोने घेतली आहे. अंतराळात वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स चाचणी ही इस्रोने घेतली आहे. 29 जानेवारी 2025 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 100वे प्रक्षेपण कोणी केले आहे? तर इस्रोने केले. इस्रोने आपले 100वे मिशन कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले आहे? तर त्याचे नाव आहे GSLV-F-15. नेक्स्ट आहे क्वेश्चन, ISSच्या एक्झियम 4 मिशनवर जाणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर त्यांचे नाव आहे शुभांशु शुक्ला. आणि कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने सर्वात जास्त काळ अंतराळात चालण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे? तर कोणी केला? तर सुनीता विल्यम्स यांनी केला आहे. त्यांनी 62 तास 6 मिनिटे चालण्याचा नवीन विक्रम त्यांनी प्रस्थापित केला आहे. तर मित्रांनो, हे जे आपण रिव्हिजन म्हणून प्रश्न पाहतोय ते सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. यावरती एक तरी प्रश्न परीक्षेत नक्की विचारला जाईल, त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. पहिले वर्ल्ड पिकल बॉल लीग 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे बेंगलुरू जवान यांनी जिंकले. पहा, यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढली आहे, लक्ष द्या. फेब्रुवारी 2025 मध्ये बेंगलुरू जवानने अंतिम फेरीत पुणे युनायटेडचा पराभव करून पहिले वर्ल्ड पिकल बॉल लीग 2025चे विजेतेपद जिंकले आहे. याचे आयोजन कधी करण्यात आले होते? तर याचे आयोजन हे 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले. आणि कुठे करण्यात आले होते? तर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. तर लक्षात ठेवा ही माहिती. ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड्स 2025 मध्ये कोणत्या खेळाडूने पहिले ॲलन बॉर्डर पदक जिंकले आहे? तर कोणी जिंकले? तर ट्रॅव्हिस हेड यांनी जिंकले आहे. पहा मित्रांनो, ट्रॅव्हिस हेडने फेब्रुवारी 2025 मध्ये जाहीर झालेल्या 2025 ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारमध्ये त्यांचे पहिले ॲलन बॉर्डर पदक जिंकले आहे. केंद्र सरकारने भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात मंजूर केले आहे? तर ते मध्य प्रदेशातील रेवा या ठिकाणी मंजूर केले आहे. पहा मित्रांनो, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील गोविंदगड भागात भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र मंजूर केले. या महत्त्वाच्या उपक्रमाचा उद्देश म्हणजे बंगाल वाघाची दुर्मिळ प्रजाती असलेल्या पांढऱ्या वाघाचे संवर्धन आणि प्रजनन करण्याचा आहे. इथे मित्रांनो पहा, मध्य प्रदेशचा उल्लेख झालेला आहे, तर त्यावरती आपण थोडीशी माहिती पाहूया. तर पहा मित्रांनो, मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर भोपाळ आहे. मध्य प्रदेशचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर मंगूभाई सी पटेल हे आहेत आणि मुख्यमंत्री आहेत डॉक्टर मोहन यादव. तर लक्षात ठेवा. व्हॉट्सअपद्वारे मनमित्र शासन सेवा देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर आंध्र प्रदेश हे राज्य आहे. पहा मित्रांनो, यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढली आहे, नोट डाऊन करून घ्या. तर पहा, आंध्र प्रदेश सरकारने मनमित्र नावाचा एक अनोखा व्हॉट्सअप प्रशासन उपक्रम सुरू केला आहे, ज्याद्वारे नागरिकांना आता व्हॉट्सअपद्वारे 161 सरकारी सेवा सहज उपलब्ध होणार आहे. सरकारी सेवा लोकांच्या जवळ आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे आणि ही सेवा मेटाच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. आणि व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा प्रदान करणारे आंध्र प्रदेश हे जगातील म्हणजेच आपल्या भारतातील पहिले राज्य बनले आहे. तर लक्षात ठेवा ही माहिती, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे? तर आपला भारत देश आहे. पहा मित्रांनो, भारताने मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात लक्षणीय प्रगती केली आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये मिळालेल्या माहितीनुसार भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादन करणारा देश बनला आहे. तर मग पहिला कोणता आहे? तर पहिला आहे चीन. लक्षात ठेवा. 2014 मध्ये भारतात फक्त 2 मोबाईल उत्पादन युनिट्स होती, परंतु आज देशात 300 पेक्षा जास्त उत्पादन युनिट्स आहेत, जे या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विस्ताराला अधोरेखित करतात. पहा मित्रांनो, भारतात विकले जाणारे 99.2% मोबाईल फोन आता स्थानिक पातळीवर बनवले जात आहेत. तर लक्षात ठेवा ही माहिती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत? व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला पटकन लाईक करून टाका. तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो, जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात आणि आपण प्रत्येक प्रश्न हा स्पष्टीकरणासह पाहत असतो, जे की तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळावी यासाठीच. तर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय हज यात्रेकरूंना आरोग्य सेवा सहाय्यासाठी केंद्र सरकारने कोणते ॲप सुरू केले आहे? तर केंद्र सरकारने हज सुविधा ॲप सुरू केले आहे. पहा मित्रांनो, केंद्र सरकारने भारतीय हज यात्रेकरूंना आरोग्य सेवा मदतीसाठी हज सुविधा ॲप सुरू केले आहे. लक्षात ठेवा. मित्रांनो, आताच आपण ॲपवरती एक प्रश्न पाहिलेला आहे, तर त्यावरूनच एक रिव्हिजन म्हणून आपण इथं काही महत्त्वाची माहिती काढली आहे, तर नोट डाऊन करून घ्या. तर पहा, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने फ्लड वॉच इंडिया 2.0 हे ॲप लॉन्च केले आहे. कोणी केले? तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने हे ॲप लॉन्च केले आहे. नेक्स्ट आहे, अमित शहा यांनी 3 नवीन गुन्हेगारी कायद्यांसाठी ई सक्षम, न्याय सेतू, न्याय श्रुती आणि ई समन ॲप सुरू केले आहे. कोणी केले? तर अमित शहा यांनी केले आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लोकपत मोबाईल ॲप लॉन्च केले? तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी हे ॲप लॉन्च केले आहे. स्वरेल ॲप कोणी लॉन्च केले? तर भारतीय रेल्वेने केले आहे. आणि जागो ग्राहक जागो ॲप आणि जागृती ॲप ग्राहक व्यवहार विभागातर्फे लॉन्च करण्यात आले आहे. तर लक्षात ठेवा, ही संपूर्ण माहिती महत्त्वाची आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर यासाठी अशोक राणा यांची निवड झाली आहे. याचे आयोजन कुठे होणार आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी याचे आयोजन होणार आहे. चला पुढचा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केली आहे? तर कोणत्या राज्याने केली? तर गुजरात या राज्याने केली आहे. तर मित्रांनो, देशात समान नागरी कायदा लागू होणारे पहिले राज्य कोणते आहे स्वातंत्र्यानंतर? तर उत्तराखंड हे आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका. तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.